शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आता सोयाबीनच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी सोयाबीन जे आहे ते एक 12, 13, 15 दिवसापर्यंत जे आहे ते झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पानं जे आहे ते कातरलेले, पानं खाल्लेले आपल्याला दिसले। तर सध्या जे आहे ते सोयाबीनचे जर निरीक्षण आपण जर व्यवस्थित घेतली, आपल्याला लक्षात येईल की सध्या स्थिती जी आहे ते किडींचा जो आहे तो प्रादुर्भाव थोडाफार प्रमाणामध्ये जे आहे ते निदर्शनास यायला सुरुवात झालेली आहे। इथं जर आपण पाहिलं, इथं बघू शकता की हे जे काही आळी दिसत आहे, म्हणजे इथं पानं जे आहे ते कातरलेले खाल्लेले आहेत। त्याचप्रमाणे इथं जर तुम्ही बघितलं व्यवस्थित, तर ही जी आहे तर हे सोयाबीन पिकावरची ही पानं खाणारी आळी किंवा आपले जे काही हरभऱ्यावरची घाटे आळी जी ती, तर त्या गटातली ही आळी आहे। तर आता बरेचसे शेतकरी तण व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने पण जे आहे ते फवारणी करत आहेत। तर जे एकात्मिक पद्धतीने शेती करतात, तर त्यांनी जे आहे ते त्या तणनाशकाच्या ह्याच्यातच जे आपण जर आपल्या इंदोरचं जे काही रिसर्च स्टेशन आहे सोयाबीनचं, त्यांची जी काही शिफारस जर आपण पाहिली, तर त्याप्रमाणे थायमेथॉक्झामायडिक लॅम्बडासायथ्रिन हे जे काही संयुक्त कीटकनाशक प्रीमिक्स कॉम्बिनेशन येतं, तर ते आपण घेऊ शकतो। म्हणजे त्या तणनाशकाचे, ज्याच्यामुळं आपलं एक डबल जो काही खर्च होतो तो तिथं वाचणार आहे। फक्त तुम्ही तणनाशक कोणतं घेता आणि म्हणजे ते पण फार महत्त्वाचा विषय आहे। तर त्या अनुषंगानं संबंधित ह्याला वेबसाईटला जे आहे ते आपण जाऊन ते पाहणी करून जे आहे ते त्याचा वापर करू शकतो। आणि जिथं जिथं सेंद्रिय पद्धतीने शेती जी आहे ते शेतकरी करतायत, तर अशा ठिकाणी जे आहे ते तात्काळ आपण 5% निंबोळी अर्काची जी आहे ते फवारणी करणं गरजेचं, किंवा आपल्याकडं दशपर्णी अर्क असेल तर त्याचा वापर करणं गरजेचं, किंवा बायोमिक्स आहे तर त्याचा सुद्धा जे आहे ते आपण वापर करू शकतो, किंवा बेवरिया बॅसियाना असेल, आता ते कॉम्बिनेशनमध्ये येतात, तर असे एंटोमोपॅथोनिक फंगस जे आहेत तर त्याचा सुद्धा जे आहे ते आपण वापर करू शकतो आणि या माध्यमातून जे आहे ते ह्याचं व्यवस्थापन करू शकतो। बायोमिक्समध्ये बेवरिया बॅसियाना आहे, मॅट्रिझम ॲनिसोपोली आहे, तर ह्याचा सुद्धा जे आहे ते आपण फवारणीसाठी जे वापर करू शकतो। 1 लिटरला पावडर फॉर्मेशन 10 ग्राम आणि लिक्विड फॉर्मेशन 10 मिली या पद्धतीने आपण फवारणी जे आहे ते करू शकतो। ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो। किंवा पहिली फवारणी आपण खोडमाशीसाठी जी काही घेतो, आलिका किंवा तेलका आपण म्हणतो, थायमेथॉक्झामायडिक लॅम्बडासायथ्रिन त्याच्यामध्ये, तर ह्याची सुद्धा जे आहे ते आपण फवारणी घेऊ शकतो। एकरी किमान एक 50 मिलीपर्यंत जे ते आपण तसं वापरणं गरजेचं आहे। पण प्रतिपंपाचा जर विचार केला तर एका म्हणजे पंपामध्ये किमान एक 15 लिटरच्या पंपामध्ये आपण एक 16 ते 20 मिलीपर्यंत जे आहे ते कीटकनाशक सांगितलेलं जे आहे ते घेऊन ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो। 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ही आळी एकदम बारीक असतानाच ही मरेल, मोठी थोडी आणखी ह्याच्यापेक्षा मोठी झाल्याच्या नंतर त्या कीटकनाशकाने जे ते मरत नाही, तेवढा इफेक्ट होईल असं काही सांगता येत नाही। मात्र आता सोयाबीनमध्ये जे ते खोडमाशी हा मेजर इश्यू असल्या कारणानं आपण हे संयुक्त कीटकनाशक जर घेतलं तर हे लहान आळ्या आणि जे आहे ते बाकीचे जी काही महत्त्वाचं रसशोषक किडी, ज्या पिवळा मोझॅक विषाणू वाढीसाठी जी काही कारणीभूत ठरतात, तर त्यांचं सगळ्याचं जे आहे ते एकात्मिक व्यवस्थापन जे आहे ते इथं होऊन जाईल।